शेतकरी मित्रांनो नमस्कार. मी बालाजी आपल्या सर्वांचं आपल्या या आजच्या शेतीविषयक व्हिडिओमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं मी अगदी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. शेतकरी मित्रांनो, तेजी मंदी संदर्भातल्या अनेक चर्चा, आपल्या यशस्वी चर्चा आपण यापूर्वी केलेल्या आहेत. आत्ताही तुमच्या मनामध्ये असा प्रश्न असेल की कलिंगड असेल, खरबूज असेल, झेंडू असेल, टोमॅटो असेल, विशेष करून कारलं, दोडका, तुमचं ककडी, या सगळ्या पिकाबद्दल आपलं मत काय, किंवा आपला जो अंदाज आहे, किंवा आपण एक शेतकरी म्हणून या सगळ्या गोष्टीचा जो विचार करत असतो, या सगळ्या गोष्टीचा की कसं राहील बाबा ह्या संदर्भातलं, तर ही चर्चा करण्यासाठी आपण आता सध्या हा व्हिडिओ आपण या ठिकाणी बनवतोय. खरं तर विषय खूप तसा किचकट आहे, अवघड आहे, समजून घेण्यास खरं तर अवघड असतंय. मार्केटचं एवढं ज्ञान हे कुणाकडेच नसतं. पण सुदैवानं आज ज्या ज्या चर्चा आपण करत आलो त्या चर्चा आपल्या अतिशय योग्य ठरलेल्या आहेत. आपण सांगितलं होतं की टोमॅटो लावू नका आता, आणि दर पुढे जाऊन खूप पडणार आहेत किंवा पडतील, म्हणजे ते जेन्युइन असतं. तर बऱ्याच दिवसाच्या तेजीनंतर दर आता मंदीकडे झुकताना बघायला मिळत आहेत. आपण सांगितलं होतं की डिसेंबर अखेरपर्यंत दर अतिशय चांगले राहतील, तसे ते राहिलेले आहेत. आता मात्र दर कमी होताना दिसत आहेत. अवघड परिस्थिती येणाऱ्या काळामध्ये होईल. त्याच्यामुळं आपण जो अंदाज दिला त्याच्यामुळे जे शेतकरी थांबले असतील तर त्यांचं कुठंतरी होणारं नुकसान आपण टाळता आलेलं आहे. आणि अनेक संधी आपण सांगत आलो, आणि त्या संधी अनेक शेतकऱ्यांना त्या मिळवता पण आल्या. आपण टोमॅटो बद्दल बोलूया सुरुवातीला, परत कलिंगड, खरबूज बद्दल बोलूया, आणि मग इतर भाजीपाल्यामध्ये काय परिस्थिती राहणार आहे हेही आपण बघूया. तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही एक लक्षात घ्या, म्हणजे दोन हंगामामध्ये आपण पूर्ण वर्षाला विभागलंय. पहिला जो हंगाम आपला होता तो पावसाळी होता, म्हणजे जून पासून सुरू झालेला हंगाम दिवाळीपर्यंतचा एक होता, आणि दिवाळीपासून पुढच्या ह्याच्यापर्यंत जून पर्यंतचा आपला दुसरा हंगाम असतो. परिस्थिती अशी आहे आता मित्रांनो, की तुम्ही जर बघितलं तर कांदा असेल, टोमॅटो असेल, सगळ्याच भाजीपाल्यामध्ये यावर्षी दरांना अक्षरशः चांगली साथ आपल्या शेतकरी बांधवांना दिलेली आहे. म्हणजे चांगले दर आपल्याला मिळाले. काही दिवसांचा थोडासा अपवाद जर सोडला तर ज्यांनी ज्यांनी तरकारी पिकं केली त्या सर्वांना अतिशय चांगले दर यावेळी मिळालेले आपण बघितलेत. आता याचा जो परिणाम आहे मित्रांनो, म्हणजे काय असतंय, जर कदाचित एकतर तुमच्याकडे टोमॅटो असेल, नाहीतर तुमच्याकडे कांदा असेल, म्हणजे अशी ही पिकं आहेत की जो टोमॅटो करत नाही निदान तो कांदा तरी करतो, कांदा करत नाही तो निदान टोमॅटो तरी करतो, आणि नाहीतरी मग इतर भाजीपाला पिकं तरी थोडीफार असतात. आता काय झालंय, प्रत्येकाकडे थोडंसं भांडवल उपलब्ध आहे, प्रत्येकाला थोडंसं नवीन पिकामध्ये काम करायचं आहे, किंवा धाडस करून थोडंसं पैसे टाकून आपल्याला काम करायची इच्छा ही प्रत्येकच शेतकरी बांधवांची आहे. आणि म्हणून करता आता जी मंदी येऊ शकत नव्हती, किंवा पुढे जाऊन जी मंदी दिसत नव्हती, तर ती मंदी दिसणार असं माझं वैयक्तिक मत आहे. ती कधी दिसणार, तर ती लवकरच दिसेल. म्हणजे या लागवडीच्या चालू राहिल्या, म्हणजे तुम्ही बघा कलिंगड आणि खरबूजच्या लागवडी यावर्षी दरवर्षीपेक्षा लवकर झाल्या. त्याला कारण असं होतं की आलेला हातातला पैसा, पुढे दिसणारी संधी, आणि त्याच्यामुळे प्रत्येकाला वाटत होतं की आता चला आपण ही पिकं लावूया. आणि त्याच्यामुळं थोडासा फ्लो आता एकदम ह्या सगळ्या गोष्टीकडे आकर्षित होताना दिसतोय. त्याचा परिणाम असा होईल की पुढे जाऊन या सगळ्याचे दर हे कमी राहू शकतात. आता आपण बघितलं, परवा आपण बॉबी खरबूजच्या संदर्भातला व्हिडिओ केला, त्याच्यामध्ये आपण एक गोष्ट आवर्जून सांगितली होती की बॉबी खरबुजाचं बियाणं शॉर्ट आहे. मुळात त्याचं टेक्निकली कारण होतं की म्हणजे कस्टममध्ये ते बियाणं अडकलं, महिना दीड महिना ते पडून राहिलं, ते खाली आलं नाही, त्याच्यामुळे सोईंग बंद झालं, आणि त्याच्यामुळे एक ती संधी निर्माण झाली होती. नाहीतरी खरबूजमध्ये हे वर्ष अतिशय रिस्की राहणार आहे, हे मी पूर्वी सांगितलं होतं, किंवा सुरुवातीचा जो काळ आहे तो तरी रिस्की राहील असं आपलं वैयक्तिक मत होतं. कलिंगडच्या बाबतीत आपण ते सांगत आलो की कलिंगड सुद्धा यावर्षी खूप सेन्सिटिव्ह विषय होऊ शकतो, कारण हाती असलेलं भांडवल त्याच्या मानानं आपण लवकर तयारी करतोय, आणि खूप लवकर या सगळ्या लागवडी होत आहेत. त्याच्यामुळं खूप परिस्थिती पुढे जाऊन अवघड होऊ शकते, असं पण आपण वेळोवेळी सांगितलेलं आहे. टोमॅटोच्या बाबतीत तर तुम्ही बघितलं तर टोमॅटोचा जो फ्लो आहे तो थांबला जरी असला तरी उठाव देखील त्याच पटीत थांबलेला आहे. त्याच्यामुळे ती ऑलरेडीच आपली संधी या दिवसामध्ये भेटतच नाही, भेटू शकत नाही, आणि भेटणारही नाही. त्याच्यामुळं उठाव थांबला की आपण लागवडी थांबा म्हणून सांगितलं होतं. उठाव वाढेल कधी, जर तुम्ही मला प्रश्न विचारला, तर आली तर ती जी एप्रिल, मे, जून, जुलै या दिवसामध्ये ज्या पद्धतीनं लागवडी आता जानेवारी खास करून एंडला, फेब्रुवारीच्या सुरुवातीला आणि फेब्रुवारीच्या शेवटाला ह्या लागवडी कशा होतात
याच्यावर आपला उन्हाळ्यातला अंदाज अवलंबून राहील. आणि पुढे जाऊन एप्रिल मे ला काय परिस्थिती राहते ती या लागवडी ज्या झालेल्या आहेत म्हणजे जानेवारी फेब्रुवारीच्या झालेल्या लागवडी कितपत सक्सेस होतात पुढे जाऊन. जर त्या याला लिपकर्ल सारखा प्रॉब्लेम आला, त्याला सीएमव्ही सारखा प्रॉब्लेम आला, टेम्परेचर अचानक वाढत गेलं, लागवडी जर सक्सेस नाही त्या झाल्या तर निश्चितपणानं त्याच्यानंतर पुढे आपल्याला एप्रिल मेच्या लागवडीला सुवर्ण संधी, जॅकपॉट संधी आपल्याला निश्चित भेटू शकते. त्याच्यामुळं त्याच्यावर लक्ष ठेवून राहूया आपण. आता तर लागवड करण्याचा आपला कुठलाही सल्ला आपण सध्या देत नाहीये. याच्यानंतर कलिंगडमध्ये येऊया तर कलिंगड क्रिटिकल विषय झालेला आहे, अडचणीचा विषय झालेला आहे. त्याच्यामध्ये तुम्ही रिस्क आहे हे आपण सांगत आलोय. तेच अंदाज आज पण आपला आहे की तुम्ही त्याला थांबलेलं. थोड्या दिवसानंतर मात्र खूप चांगली संधी खरबूज कलिंगडमध्ये जोरात संधी येणार आहे, पण त्यासाठी तुम्हाला वाट बघावी लागेल. सध्या मात्र तुम्ही तुमच्या परीनं म्हणजे थांबणं हा आपला सल्ला असेल. इतर खरबूज म्हणजे बॉबी सोडून जर तुम्ही इतर खरबूज करत असाल तर थोडं टप्प्याटप्प्यानं अजून केलं तरी पुढे जाऊन तुम्हाला त्याच्यामध्ये संधी राहील. आता तुम्ही बघितलं काकडी, कारलं आणि दोडका याच्यामध्ये पण काय झालंय आत्ताच्या लागवडी जास्त आहेत. म्हणून जो थांबल म्हणजे ज्याच्याकडे संयम आहे, जो थांबू शकतो तो विनर असणार आहे. म्हणजे त्याला खूप मोठी संधी पुढच्या काळामध्ये भेटणार आहे. त्याच्यामुळं आता जर तुम्ही कुठलं पीक लावण्याच्या मनस्थितीमध्ये असाल तर तुम्ही तुमच्या रिस्कवरती लावू शकता 100%. जर तुम्हाला संधीच गाठायची असेल तर मात्र तुम्हाला थोडंसं वेटिंग करावं लागेल. कारण हे जी सगळी मानसिकता असेल शेतकऱ्यांची किंवा हातात असलेलं भांडवल असेल याच्यामुळे थोडीशी दाटी ही तरकारी पिकामध्ये होताना दिसते. निराशाजनक आहे का वर्ष तर अजिबात नाही, अजिबात निराशाजनक वर्ष नसणार आहे. तिथं फक्त आपल्याला थांबत थांबत ह्या सगळ्या संधीला गाठत जायचं आहे. म्हणजे का नसणार आहे, कारण या वर्षी 25 ते 30% तरकारी मधलं क्षेत्र हे घटणार आहे. आता सुद्धा तुम्ही बघितलं तर प्रचंड मागणी ऊसाच्या रोपांना आहे. म्हणजे ऊसाच्या लागवडी या सातत्यानं होत आहेत. उन्हाळ्यामध्ये प्रत्येकाकडे असलेलं पाणी ह्या पिकासाठी रिझर्व केलं जाईल आणि मग या सिच्युएशन मध्ये अशी परिस्थिती होईल की तरकारी पिकांचे बाजार अतिशय पुढे जाऊन चांगले राहतील. त्याच्यामुळं आज जरी ती संधी मोठ्या प्रमाणावर उपलब्ध नसेल तर ती लवकरच निर्माण होण्याच्या मार्गावर आहे किंवा अजून थोड्या दिवसाची वेटिंग आपण केली तर निश्चितपणानं ती संधी तुम्हाला दिसायला लागेल. ती आपण नक्कीच त्या संदर्भातली चर्चा आपण करणार आहे. खूप सारे संधी म्हणजे या वर्षी तर आपण गेल्या वर्षी उन्हाळ्यामध्ये देणं पाणी फेडायचं वर्ष म्हणून साजरंच करून टाकले. त्याच्यानंतर आपण पावसाळी हंगाम खूप मोठ्या प्रमाणावर पैसे मिळवून तो सुद्धा आपण चांगल्या पद्धतीनं सक्सेस केलेला आहे. आता आपल्याला हा जो उन्हाळा आहे तो थोडा रिस्की आहे आणि त्याच्यामध्ये आपली कला, आपला अनुभव असा पणाला लावायचा आहे. आणि इथंच म्हणजे इथं होणारं नुकसान जर आपण टाळता आलं ना मित्रांनो तर ती संधी जूनला खूप मोठी येणार आहे. आता ज्या लागवडी होत आहेत ऊसाच्या तर त्याचा परिणाम जो आहे तो पुढच्या वर्षी तुम्हाला मे मध्ये, जून मध्ये, जुलै मध्ये तुम्हाला ज्या लागवडी होत राहतील ना तर अशी परिस्थिती होईल की क्षेत्र शिल्लक नसेल आणि मग तिथं खूप मोठ्या प्रमाणावर प्रत्येकाला संधी भेटत जाईल. तर अशा पद्धतीचं हे अभ्यासू वर्ष आहे जिथं तुमच्या अभ्यासाचा कस लागणार आहे, अनुभवाचा कस लागणार आहे. टेम्परेचर वाढेल, अडचणी वाढतील, परंतु संधी सुद्धा तेवढीच वाढेल. त्याच्यामुळं गॅप घ्या, रेस्ट घ्या. पुढे आपल्याला अजून खूप काम करायचं आहे. आपण मात्र संधी बघून 7 एकराचं खरबूजचं प्लांटेशन बॉबी खरबूजचं आपलं झालेलं आहे, ज्याला चांगला दर आपण घेणार आहे, 100% घेणार आहे. एकही प्लॉट आपला मंदीमध्ये येणार नाही. आता उद्या जो प्लॉट लावतोय आपण तो काठावरचा आपला प्लॉट आहे. त्याच्या आधीचे मात्र सगळे प्लॉट आपल्या टायमिंग नुसार पडलेले आहेत. त्याच्यामुळं आपण हे काम करत असताना ती संधी गाठण्यासाठी खूप टप्प्यात, एका टप्प्यात म्हणजे जिथं जिथं रोपांचं शॉर्टेज होत गेलं तिथं तिथं आपण प्लॉट टाकलेत. त्याच्यामुळं ती गर्दी तिथं नाहीये आणि ह्या मालाला उठाव तेवढा राहणार आहे. त्यामुळे प्लॉट आणणं, पीक व्यवस्थापन चांगलं करणं हे आपल्या समोरचं आव्हान असणार आहे, ना की मार्केटचा इश्यू आपल्या पुढे फार मोठा नसणार आहे. असंच नियोजन तुम्ही सुद्धा करावं. तुमच्या शेतामध्ये तुम्ही सुद्धा डोकं लावून, अनुभव आपला पणाला लावून खूप चांगलं काम करावं, कष्ट करावं या एका उद्देशानं आपण हे सगळे व्हिडिओ बनवत असतो. तुम्हाला येणाऱ्या सीझनसाठी खूप खूप शुभेच्छा देतो. तुम्ही सुद्धा खरं तर तुम्ही मला फॉलो करताय, माझी सुद्धा जबाबदारी आहे की हे सगळं तुम्हाला मी बोललं पाहिजे, सांगितलं पाहिजे. आता यातून काही गोष्टी माझ्या चुकीच्या ठरू शकतात. मी शेतकरी आहे, मी कुठला अनालिसिस करणारा माणूस नाहीये, मी काय मार्केट अभ्यासक नाहीये. परंतु मला एक वाटतं की या चर्चा झाल्यानं आपला कुठंतरी शेतकऱ्यांचं
थोडंसं कनेक्टिव्हिटी होईल. तुमच्याकडला काय अंदाज असेल, तुमच्या भागामधली काय परिस्थिती असेल, तर तुम्ही ती विचारात घेऊन, माझा थोडासा अंदाज विचारात घेऊन एक चांगला ठोकताळा तुमच्याकडे रोडमॅप ज्याला म्हणतो आपण, तर आपण कसं करूया असं नियोजन तुमच्या शेतामधलं तुम्हाला करता यावं म्हणून खरं तर आपण हा व्हिडिओ बनवत असतो. याच्या मागे तुम्ही बघितलं असेल तर महिन्यात 3-4 व्हिडिओ आपण अपलोड करत असतो युट्यूबला. त्याच्यातून काय व्ह्यूज याव्या म्हणून, त्याच्यातून काय अर्निंग पैसे मिळावे म्हणून आपण त्याच्यातलं काम कधीच करत नाही. कारण तुम्ही बघा म्हणजे जाऊन एका महिन्यात किती व्हिडिओ पडलेत आपले. रोज उठून व्हिडिओ करणं हा आपला उद्योग नाहीये, पण मार्गदर्शन भेटलं पाहिजे, चर्चा झाली पाहिजे आणि आपल्या ज्या काय सहकारी मित्र आहेत शेतीमध्ये काम करणार त्यांना काहीतरी आपल्याला देता आलं पाहिजे नॉलेज. या हिशोबाने आपले सगळे व्हिडिओ असतात. नक्कीच तुमच्या ज्या प्रतिक्रिया त्या कमेंटमध्ये नक्कीच सांगा. अशी चर्चा आपण वेळोवेळी आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून अशाच पद्धतीने आपण करत राहणार आहोत. त्यावेळेस तुम्हा सर्वांना पुढच्या हंगामासाठी खूप साऱ्या शुभेच्छा देतो. धन्यवाद.